कोल्हापुरातील उच्चभ्रू वस्तीत बिबट्या आल्यानं शहरात मोठी खळबळ उडाली होती। 5 ते 6 तासांच्या थरारानंतर या बिबट्याला पकडण्यात यश आलं। मात्र हा बिबट्या कुठून आला, कसा आला यासारखे प्रश्न निर्माण झालेत। यापूर्वीही 1 जानेवारी 2015 रोजी रुईकर कॉलनीत बिबट्या आला होता। नववर्षाच्या स्वागतालाच बिबट्यानं रुईकर कॉलनीत एंट्री केली होती। रुईकर कॉलनीत आलेल्या या बिबट्याला पकडताना त्याचा मृत्यू झाला होता। तर डिसेंबर 1995 मध्ये कसबा बावड्यातील जयभवानी गल्लीत बिबट्या आला होता। या बिबट्याच्या हल्ल्यात तरुणीला जीव गमवावा लागला होता। आक्रमक झालेल्या या बिबट्याला पकडताना शासनाच्या परवानगीनं ठार करण्यात आलं होतं। आता पुन्हा एकदा कोल्हापूर शहरातील भर वस्तीत बिबट्या आल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। बिबट्यासारखे वन्य प्राणी शहरात येत असल्यानं अधिकच चिंता निर्माण झाली आहे। शहरात बिबट्या येण्याची अनेक कारणं सांगितली जात आहेत। वन विभागाच्या एका अधिकाऱ्यानं मात्र हा बिबट्या पन्हाळा परिसरातून शिये मार्गे कोल्हापूर शहरात रात्री दाखल झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली आहे। भक्ष्याच्या शोधात आणि वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाचा नाश झाल्यामुळं बिबट्यांना अन्न आणि निवाऱ्यासाठी मानवी वस्त्यांच्या जवळ येण्यास भाग पडतंय। अन्नाच्या शोधात मानवी वस्तीमध्ये बिबट्यांचा वावर वाढतोय, मात्र वन्य प्राण्यांचा हा वावर लोकांसाठी डोकेदुखी ठरतोय।